चांदवड लासलगाव रोडवर 32 किलो गांजा जप्त, तिघांना अटक. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोठी कारवाई करत चांदवड लासलगाव रोडवरील दिघवद शिवारात तब्बल 32 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील 3 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गांजा, स्विफ्ट डिझायर कार, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 14,74,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 4 जुलै रोजी चांदवड परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिघवद शिवारात सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित स्विफ्ट डिझायर MH01BT8813 कारची झडती घेतली असता डिक्कीत 32 किलो गांजा आढळून आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: संदीप रामनाथ सानप, वय 36, सिन्नर; अनिल केशव बोडके, वय 30, सिन्नर; यश संदीप मोरे, वय 24, सिन्नर. या तिघांविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक राहुल मोरे, PSI हेमंत फड, पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोडे, संतोष दोंदे, पोलीस हवालदार सतीश घुटे, सतीश जगताप, प्रवीण बळकट, गांगुर्डे, रवींद्र गवळी, विश्वनाथ धारबळे, पोलीस शिपाई किशोर बोडके, हवालदार हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम